याचं फळ अशी माणसं होत असलेली सगळी माणसं खाऊन पिऊन चुकी आहे. संसारात आपले वडील यशस्वी ठरले का आपण? आपले वडील यशस्वी. सगळ्या महिलांनी काय करा, सगळ्या आज तुम्ही नवरीच्या घरी खाऊन सुखी आहे ना, तुमचे पेमेंट कमी करा, ही तुमच्या बापाची पुण्य आहे. हो, बापाची पुण्य आहे. बिचाऱ्याने फाटकं धोतर नेसला, बाजरी विकली, शेळ्या वगैरे विकले, पण तुम्हाला सुखी केलं. तर सोमवारी मेलेच्या बाजारात बाप बाजारला गेला तर मुलगी ज्या गावात गेली त्या त्यांच्या पाहुण्याला भेटायला, तर शर्माची का मुलीची माहिती काढायला. आणि त्याला डायरेक्ट माहिती तरी नव्हता, पहिला चहा बाजाराचा. आणि चहा चहा काय 10 पैशाला चहा, 10 पैसे नाही झाली ती, पण 10 पैशाचा चहा मागायचं. पण लेकराची काय चौकशी, आणि डायरेक्ट नाही विचारायचं कांदे कशी काय, टमाटे कशी काय. आणि 5 चहा संपत आला का मग मुलीचं नाही विचारायचं, पाहुण्याचं काय म्हणजे कोणतं विचारायचं, जावायचं. पण त्यांनी म्हणावं तुम्ही चूक केली, नालायक माणसाला मुलगी दिली. चहाचे पैसे द्यायचे, शब्द बोलायचा नाही. संध्याकाळी म्हणून सक्त उशीमध्ये मुख म्हणून रडायचं. दिवस सुद्धा चहात मुलीच्या मुलगी अशी घर झाडायची, घर झाडता जाता वड्यावरून ती बापाला पाहायची, ती मुलगी झाडून ठेवून द्यायची, बापाला पाणी चहा घेऊन जायची. पण ती पूर्वी बापाला म्हणायची चहा प्यायला, तुम्हाला कळलं ते खरं आहे, पण इथं बोलायचं काय. पूर्वी चहा प्या, पाहुण्याशी गप्पा हाना, नाश्ता करायचा, पण मला त्रास होतोय हे तुम्ही बोलायचं नाही. तुमची पोरगी आहे, मेहनतचा निरोप कळल्यावर काय झाला त्या कसा बाप रडायचा, पुरीला मिठी मारायचा. बाप पुरीला काय म्हणायचं माहितीये, शंकर दिवस निघून जाते. काय बाप आहे, शंकर बाई दिवस निघून जातील, तुला सासू सासऱ्याचा त्रास होऊ दे, वजन जावं लागते जाऊ दे. शंकर बाई आमच्या भविष्यावर राहू नको. उद्या जर मी मुलाच्या सुनाच्या ताब्यात गेलो तर माझ्या गुरुजी वाल्याने भाकर माझ्या दारात मिळायची नाही. याचं ऐकून आज सगळ्या बापाने मुली सुखी केल्या. 100 पोरांमध्ये 93 पोरं जाऊन दिला, 90% बाप संसारात नापास आहे. आता आपण म्हणतो महिला पुढे गेल्या काय पुढे गेल्या. 15 वर्षाची पोरगी पळून जाते, 15 आणि पळून गेलेली एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर जात नाही. त्याच्याकडे काहीच नाही, फक्त मोबाईल, कपडे, डबल ऑर्डर बॅग सुद्धा नाही. खरे का बोलतो. आता माझे 32 वर्ष लोकांच्या शिल्या खाण्यात गेले, थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या. असा माणूस नाही त्याला मला घोडा लावला नाही. माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी, मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोलतो ते नेमकं घरात आणि माझ्या लोकांनी बसतो. त्याच्यातलं वाक्य होत नाही. एकही आई त्यांना ती मुलीला कधी म्हणली नाही शाळेतून नोकरी आहे तुझा बाप तुला आहे. एकही मुलगी कधी म्हणली नाही, तुझ्या आई म्हणली नाही तर तुझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतोय. एकही मुलगी म्हणजे आई म्हणली नाही तर तुला माझी शाळेत जाते तास कुठं बोलतोय. मला आयुष्यात कधीच बाप रडला नाही, पण मुलगी बोलून रडला. चांगली मुलगी काय हुशार म्हणजे अक्कल नाही, अक्कलवान मुलगी कसं पडून नाही. ज्या मुलीला थोडंफार घ्यायचे आहे ती मुलगी पडून जायची भाषेत, ही मुलगीच काम आहे. शहाणी मुलगी कधी विचार नाही का. अरे या 3 वर्षामध्ये लोकांना राग येतो त्याचा
पण पूर्वी बापाचे स्वप्न संपवलंय. स्वप्न आहे त्याचं. स्वप्न काय? काय आईचा व्यवहार करेल, मुलगी सुखी करेल. स्वप्न आहे बापाचं. माझ्या मुलीनं कधीच 20 रुपये माझ्या भावा मुलाकडे मागितले नाही पाहिजे. ही सतत कर्ज केली पाहिजे. आज 17-18 वर्षाची मुलगी पडून गेली तर त्याचा बाप रडतो आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो, मुलगी सांगतो त्या मला माहित नाही, मला पोलीस स्टेशनला जो पोरगा मुलगी आणली पोलीसच्या पायावर नाक घासतो. पोलीस स्टेशनला नाक पाया पडतो. माझी इज्जत राख, माझी इज्जत तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन, पण तुझ्या पोरांना नाक सोड. माझ्याबरोबर चाल. बाप पाय घालतोय, पोरगी इतकी भिकारी. खाली वाकलेल्या बापाला वर उचलायला सुद्धा पोर वाकत नाही पोलीस स्टेशन मध्ये. उघड शेवटी काय देखणी असं काही नाही, पण वाकत नाही का माझा बाप वाकलाय खाली. काय जीवन आहे, बाप वाकलाय. अरे तो बाप आहे, बाप आहे तो. रडतोय तो. नाक ती पोरगी अंगठावर करते, मायाचा अंगठा, मायाचा अंगठा जुमलत नाही बाबा. आणि ती पोरगी पोलिसाला सांगते याचा मला काही संबंध नाही. आणि तीच पोरगी पोलिसाला सांगते माझ्या प्रियकराला संरक्षण करायला पाहिजे, माझ्या बापापासून वाकायला. पण पिवळ शब्द रुपया कमाई जात करण्याला शेवटी याला जबाबदार आहे. 3 मिनिटात पाया लग्न करून येतात पुरी म्हणजे 2 पुढारी लोक नीट आहे का? त्या रजिस्टर लग्न करायला काहीच लागत नाही. फक्त जन्मतारखेचे दाखले आणि एक मित्र काय 90 किती माहिती मित्र 90 पाहिजे तो एकच मित्र एका मुली सतत 3 वेळा लग्न लावून द्यायला पाहिजे. मी 15 दिवसापासून बोलतोय. आता कुठेतरी विचार झाला पाहिजे. आता मी ज्याच्या मागे लागलो त्याचं हळूहळू काम. सगळ्या लोकांनी थोडीशी विचार केला पाहिजे आणि रजिस्टर लग्नामध्ये असं केलं पाहिजे मुलीकडच्या कोणाची तरी एकाची संमतीवर सही पाहिजे. चुलता म्हणा, मामा म्हणा, काका म्हणा. त्या मुलीच्या घरच्यांना पण विचार मुलगी सापडायला 3 मिनिटात लग्नाला हा वेळ तिथंच मिळाला. सर्टिफिकेट तयार व्हायची. रजिस्टर लग्न केलं. माझ्याकडे केस आली मिळवायला. ती पोरगी पळून गेली होती. मी तिला समजून सांगायलो. तिने मला असं काम केलं. ती मला म्हणली तुम्हाला मॅनर्स नाही. पाहतो काय म्हणजे बाई तू मत काय? ती म्हणती मी मला त्या पोरानं पळावलंच नाही, मी त्याला पळावले. ज्ञानेश्वरी पण काय म्हणत हाताला मला मा झाला तर मा फार मात्र फेर गेला अशा शेवटी कोणी काय खरंय का होत काय डोकं बंद होतं महाराष्ट्राच्या माणसं. बरं ही माणसं सुखी होतं का असं म्हणायचं? 25 वर्षांनी भीक मागायची माझी कपडे नाही, खायला नाही तरी मला. मग जर असं सुखी होत असते तर ज्ञानोबाची उभीच होती सगळी असते. सकळ तारची येतो रे. ज्ञानोबाची भाषा आहे. आई बाबांचा तलाक घेणारी मुलं पुढे सुखी होतात. तेव्हा पैसा ठराविक काय काही नाही. आता हे आहे 12 महिने करतो का रोज पैसे सारखे का? कधी कधी बरं वाटतं. कधी कधी आपण दिवस का फेर जातो काय 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 कधी कधी असं पण आज जरा नाही का बदल. आणि सगळ्यांनी मला तीच गोष्ट सारखी मिळावा या अपेक्षा करायचं काही. हा नारायण आहे, सूर्यनारायण. याला सकाळ दुपार सकाळ तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल मिळतील असं नाही. पण संकट आल्यावर तुम्ही तुमची साधना सोडू नका.
संकट येत राहणार येऊ द्या ना, येऊ द्या. तुम्ही साधना सोडू नका, आणि साधना सोडली नाही म्हणून इतिहासात रेड्याला आवा प्रसिद्ध. आपल्या लोकांना अजून पूर्ण इतिहास नाही. आर्यांची ख्याती ही वर्ल्ड जगात आहे. मला विश्वातलं पहिलंच समाधी फक्त रेल्वेच्या आर्याला असेल. हा जो पट्टा आहे ना तुमचा घाटापर्यंतचा, हा पट्टा जितका पवित्र आहे महाराज. अनुग्रह घेणारी जागा इथंच आहे. बाबाची चैतन्य भेटण्याची जागा इथंच आहे. आणि माऊलीच्या सहवासात देण्याची समाधी सुद्धा जीवन मास्तर आहे महाराज. नाही आता अजून थोडं जरणे तुम्ही मला पहिलंच सांगा ना, अजून याच्या खोल काय सांगतात. त्याचं खोल असं आहे, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, पण काकडा केल्यावर मोक्ष मिळतोच हे नक्की आहे.
भूपाळी आहे म्हणजे माया आहे. आणि भूपाळीच्या मुलीचं नाव, नवऱ्याचं नाव आहे काम. काम आणि काम नावाच्या नवरीची आई जरा घोटाळा आहे बा. बुद्धी आहे, बुद्धीचा नवरा आहे काम. कामाची आई वासना, वासनेचा नवरा आहे दंभ. दंभाला 4 पोरी आहे म्हणजे नंदा, 4 नंदा. अशा इच्छा, तृष्णा आणि कल्पना आणि षड विकार आहेत. आणि अशा शरीरामध्ये माया भजन बाहेर जाण्यासाठी नामचिंतनाची गरज आहे. आणि नामचिंतन झालं नाही आणि आतली घाणदार बाहेर गेली नाही तर मग देव न भेटल्यामुळं जर नाही भेटला तर जीवनात काय होईल? वासना, वासना, दंभ, विकार हे शरीरातून बाहेर जाण्यासाठी फक्त भजनच साधन. गप्पा मारून नाही होतो परमार्थाचा. काही लोक म्हणतात माणूस धार्मिक आहे. धार्मिक असणं वेगळं, परमार्थ करणं वेगळं. आता 80% लोक धार्मिक नाव सांगतात. कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश कशाला पापा करायला पाहिजे, बाईक करायला पाहिजे, ही स्थिती खापता खापत ते बापा जाऊ शकते. बापन लोक किती आहेत एवढी स्थिती आहे म्हणून यांनाच कळत आपली पण देशवादात झाली. तुम्ही शेतकऱ्याच्या बाईला एखादा मोठी बाबा बसू शकतो का मला सांगा? शेतकऱ्याच्या बाई ती हुशार बाई नाही. वाट्यावर जर नवीन करणारा आला तिला लिंबा खायला शकतो. तिथं बस भाऊ पाणी आणून देते, आरती वाजत तिथं मुलत तिथे इकडे कुठं झाला भावाशी तिथं पाणी तुला देते, आरती मात्र तिथं काम उरकलं नाही तर चहा पाहिजे इकडे यायचं. बाजरी सुद्धा सुपात तुला तिथं जाऊन देते. अजून एवढे भिकारी आले आपल्या गावात, अजून एकाही बाईनं वट्याच्या हात येऊन दिला नाही. कोट्याधीश लोक सभा होऊ शकते. लागले पण आमच्या महाराज मंडळीचं असं होतं, एखादं काही कुठं त्याला आमच्या एवढ्याच्या बोकांडी होत. अरे कुठाने करणारे वैष्णव असू शकत नाही. काही पावलं आता या पौर्णिमा आहे बरोबर शेती काढला या उद्या एखाद्या पुढे गेलो मी गुंतवतो हाताला जाते. आता मला माहिती आहे कवा काय कुठं नाही केला गुंतलोय मी. तुम्ही त्याच्याकरता मला मी इतका सावध वागणारा माणूस आहे. मी स्वतः मोबाईल वापरत नाही. अख्या महाराष्ट्रात मी एकटाच असेल, मी मोबाईल वापरत नाही. नाही आपली परिस्थिती नाही. त्याला गरज येतो आपल्याकडे पारमार्थिक माणसाने लोकसंपर्क कमी ठेवा. त्यावेळी तुम्हाला लोकांना नाव ठेवायचं, लोकांना काय घेऊ तुम्ही जर लोकांमध्ये जास्त मिसाळले ना हे त्याला त्याच्या मूर्ती त्याच्या बारशात त्याच्या बाळाला ती चव जाते माणसं. मग लोक आणि मग त्याच्यासाठी
वाक्य जुन्या वारकऱ्यांसाठी सांगतो. चिरंजीव पद आहे ना, चिरंजीव पद याचं आयुष्यात वाचलं पाहिजे मला. इतकं सुंदर नाथबाबांनी चिंतन सांगितलंय. 2-3 वाक्य सांगून पडलो. इतक्या सुंदर ओळ आहे नाथबाबा म्हणतात. समजा हा पोरगा आहे, इतक्या सुंदर ओळ आहे. हा पोरगा गायला लागला, समजा अजून गात नाही पण गायला लागला, याला लोक मारणार, मग याचा फोटो वाढणार, याला घडी नेणार, कपडे घेणार, याला थोडंसं बरं वाटणार, पण तो भजन सोडून देणार. सगळ्या कार्यक्रमांना हजर राहणार, लोक घरी नेणार, गुलाबजामुन घालणार, आंबारस घालणार, खेळ घेणार, मग त्याला कपडे घेणार, मग त्या कार्यक्रमाला बनवणार, मग त्याची सेवा, कपडे घेऊन देणार, मग हातपाय लावा, हातपाय लावायला कडक हात नको, मऊ हात, मग तो अजून वेगळ्यावर करणार, मग त्याला वाटतं आपण मग आश्रम बांधावा, मग तो आश्रम बांधणार आणि त्याची किती वर्ष होणार. चिरंजीव पदामध्ये मूर्ती नंबर 15, 16, 17 आणि 18 5 वग्या स्पर्श, रूप, रस, गंध याच्या त्यांना वाचाच. 5 वग्या इतक्या सुखी नाही बारीक वाचन करणार माणूस. मी कंटिन्यू वाचन करणार माणूस. तुझ्या लगेच लक्षात आलं. मी मोबाईल न वापरत नाही, म्हणून कशी काय समज येत नाही. पुस्तक सोडून काय काम. आणि कीर्तन करायचं म्हणजे टाळकीर्तन वाचलंच पाहिजे. ते कीर्तनकारांची साधनेत खंड, तिकडं कुणी मरो आपल्या नेमात खंड नाही. आणि लोकांना नाही जाऊ काय, काही लोक सुद्धा नाही मी आयुष्यात करत नाही, विकाशी सुद्धा गेलो नाही, गेलो नाही मी जाणार नाही. आपली परिस्थिती नाही, आपल्याला जायचं नाही. महिन्याला आनंद दिला जाईल, 2 वेळा जाईल, आठवड्याला जाईल, तुम्ही रोज महिन्यात बोलत जाईल. कारण विश्वास पहिले शेवटी तर चालत नाही. ज्येष्ठ महिना वारीचा काळ आहे, मग ते तुम्ही कधी मारणार, पण मरण्याच्या अगोदर खात्री करून मारा. तुम्ही आता इथं तिघे पाहुण्यांकडे जेवण करा आणि शुक्रवार येताना ती गाठवा. तुम्ही जात्या उलटून आणि मागच्यांच्या देता पुढापुढ्याला खात्री फोडली पाहिजे. नाही काय होतं, एका उतार्यात 16 नाव आहे. सगळ्यांनी हक्क सोडला तर लाख रुपये मागितले तेवढी जमीनच नाही. आणि माणसं त्यांना बहिणींची सुद्धा हक्क सोड वेळेत केली पाहिजे. बहिणींच्या सुद्धा मुलगी आता पहिल्यासारख्या राहिल्या नाही. मुलीचं लग्न झाल्यावर 1-2 महिन्यात मुलीचा हक्क सोडलेला पाहिजे. कोणाची नीतिकाबद्दल सांगते बाप मेल्या बहिणीने खाते फळायला जेवढे फौजान केले यमाने केले नसते. भावाशी न बोलणार समजी तरी बाहेर कसे भाऊ पाया पडतोय बाई सही त्यांना शकते त्यांना बिघडलेला तू नालाय म्हणतो लावून धर म्हणणारही कसे बहीण काय चीज असते. त्यांची जमीन बायपास मध्ये गेली त्याला पैसे परत गेले पण बहिणी साहेब केलं नाही. अशा पपल्या तुम्ही येणे होऊ नका. खरे खोटे बोला. मला काय नीती राहिली का नाही. मला 10वीच्या दिवशी प्रत्येक घरात मामा आहे. 10वी कुटुंबामध्ये घालत्यात, लाडू घालत्यात, पण कुटुंबामध्ये समाधान नाही. त्या बहिणी सुद्धा पहिल्यासारखं राहिलं नाही. त्यांची तुम्ही नीती चांगलीच किंवा तिने महाराष्ट्रात नाही पैसे जमीन नको. आता राहिले नाही पहिल्यासारखं. काळ फार वाईट आहे. म्हातारी गेली, म्हातारा शिल्लक राहिला. 2 जावांनी मिठी घेतली, म्हातारा भाकरी घेऊन आले. पूर्वी जाऊ उषा
पूर्वी बाई कोणत्याही घरात खुशाल आहे. याचं कारण तिला गरज नाही राहत पैसे. लग्न जोडून जाते तिथे कुठं टाकते आणि ते गडी टाकतात होतो. हो आई बाबा सांभाळायची माझी कोणावर टाकता मी सुद्धा टाकताय पण मी हुशार लागताय. मी वाईट घडं वाईट हुशार माणूस मी सगळं फेल लागलं नाही. आणि मग ती जोडी म्हणजे आपले जण होणार नाही. तुझं तुम्ही कोण धाकटी म्हणजे ती गाडी म्हाताऱ्याला बाकरी त्यात काय आलं खाते बाकरी पण मला एक गणपती द्यावा लागेल पैसे म्हाताऱ्याला बाकरी घ्यावी. आता आजच्या भावाने ती जमी झाली 40 लाखाची म्हणजे म्हाताऱ्याला बाकरी कमी 40 लाख म्हातारा आजारी म्हणलं ते बरोबर ती जमीन दिली नेऊन जाणार म्हातारी गेलं म्हणून त्याला ती पैसे दिली म्हातारी म्हणून माझी बघू काही देव गेला म्हणून तिला दुसरं साधा केला तरी काळ अतिशय वाईट येणार आहे. इथून पुढे प्रत्येक माणसाने भजनाच्या आधारावरच संतांचा आधार घेतला पाहिजे. मला पुरवायचं का नाही तुम्हाला बसायचं का वगैरे वाजली आज तुमचा काही विचारच झाला नाही हातात. आज कार्यक्रमाचे संयोजक आणि पाठीमागे सगळं परिवार आणि विशेष म्हणजे हे सगळं कुटुंब एज्युकेटेड आहे. MBBS BS7 MBS BBS MBS मग हा सगळा आईचा आणि आजीचा आशीर्वाद आहे. आणि नातू मोठा होतो पण आजीच्या आशीर्वादाने होतो. सगळ्या मंडळीला धन्यवाद आभार मानण्याशिवाय उठायचं नाही.